तुझी ये संगती तुझी संगती तुझी
पुरोहिते नवनीताचे पुर येथे नवनीताचे पोर येथे नवनीताचे पोर येथे नवनीताचे पोर नाही देखिले ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता अरे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजोत बळिता आम्ही नवजोत बळिता मी नवजोत बडिता मी नवजोत बडिता आम्ही नवजोत बडिता मी नवजोत बडिता नाही देखिले ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे भोग दुखाचे सोहळे पार खुमाई विडोबार कुमार 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 विडोबार कुमार श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज कर्डिले आळंदीकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज आळंदीकर. तुझी ये संगती 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 तुझी ये झालिया मोजी निश्चिंती झालिया मोजी निश्चिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे झालिया मोची निश्चिंती झाले आमोचे निश्चिंती नाही देखिले ते
नाही देखील विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु जोग महाराज ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की श्री संत नारायण बाबा महाराज की तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची झाली आमोची निश्चिंते झाली आमोची झाली आमोची निश्चिंते झाली आमोची तुझी ये संगती तुझी संगती संगती तुझी ये संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची झाली आमोची निश्चिंते झाली आमोची झाली आमोची निश्चिंते झाली नाही देखिले ते विले नाही देखील नाही देखिले
देखिले ते नाही मिळे देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला विठाला विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनुकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय देवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय हरियेसी केशवा विनंती माझी हरी केशवा विनंती माझी हरी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम वाणी तुझे वसी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम वाणी तुझे वसी गुणनाम जय प्रेम काही कळा आयुष्य जय प्रेम काही कळा आयुष्य जय प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे श्रीमंत श्रीवंदनीय पूज्यपाद जगतवंदनीय जगताराध्य जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्य रागरसिक भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून भगवान आणि गोपाळ या दोघांच्या दरम्यान झालेला जो संवाद आहे त्या संवादाचा अनुवाद महाराज या अभंगामध्ये करतात विठाला विठाला गोपाळ देवाला सांगतात की देवा तुझ्या संगतीमध्ये आता आम्ही निश्चिंत झालोत बाबा जे आजपर्यंत आम्हाला मिळालं नाही ते तुझ्या संगतीत मिळालं नाहीतरी आमच्या घरामध्ये काय होतं सगळं फलकट असं ताकच होतं तुझ्या घरचं लोणी आम्हाला खायला मिळालं देवा आता तू आम्हाला ढकलून जरी दिलंस आणि हकलून जरी दिलंस तरी आम्ही आता पंढरपूरच्या बाहेर काही जाणार नाही आणि घराचा रस्ता बघणार नाही एकंदरीत असा भाव या ठिकाणी हे गोपाळ भगवंताला या ठिकाणी व्यक्त करतात विठाला 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 संपन्न होत असलेला अधिक मासाच्या निमित्तानाचा हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाचा आज समारोप काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी होतो आहे पूज्यपाद प्रातस्मरणीय सद्गुरु श्री
जोग महाराजांच्या या पवित्र वास्तूमध्ये, या पुण्यवान वास्तूमध्ये आपल्याला गेले 7 दिवस राहता आले. काय बघा, भूमीचे एक विशिष्ट असं वैशिष्ट्य असतं. भूमीचे एक रजक्कण असतात, भूमीची एक पावर आणि ऊर्जा असते. आणि ती ऊर्जा जी की या आश्रमामध्ये आणि या मठामध्ये आपल्याला मिळाली का, ती इतरत्र कुठेही मिळणार नाही. डोंगरे महाराजांचं भागवत रहस्यामध्ये एक वचन आहे की म्हणे, साधक आणि विषयी लोकाच्या पलंगावरती सुद्धा बसू नये. विषयी लोकाच्या पलंगावरती बसू नये. भलेही भावाचं घर असेल, परंतु साधकानं त्या पलंगावर बसू नये. का? कारण तिथले विषयाचे रजक्कण साधकाची चित्तवृत्ती चंचल करत असतात. खरं तर आपण चंचल होऊनच आलो, परंतु जोग महाराजांच्या, मामासाहेबांच्या आणि या समस्त गुरुवर यांच्या साधनेच्या प्रभावानं शुद्ध, अगोदरच पंढरी शुद्ध, आणि त्यात ही भूमी महाराज अत्याधिक शुद्ध. या शुद्ध भूमीमध्ये आपल्याला शुद्ध परमार्थ करण्याच्या उद्देशाने एकत्रित येता आलं. शुद्ध परमार्थ का? कारण इथल्या परमार्थामध्ये कोणालाही नया पैसा महाराज या ठिकाणी पाकिट म्हणून नाही, पाकिट म्हणून नाही. हे आपल्या सप्ताहाचं काय वैशिष्ट्य. पंढरीनाथाची सेवा करा, हा पाकिट तुम्ही द्या, फक्त सप्ताह करता. पाकिट द्यायचे कशा करता? सप्ताह करता. परंतु कुठल्या गुणीजनाला, कुठल्या कीर्तनकाराला, कुठल्या कथाकाराला, कोणालाही या ठिकाणी महाराज दक्षिणा म्हणून नाही. का? इतर ठिकाणी घेतलेली दक्षिणा, त्या दक्षिणेचं व्याज फेडण्याकरता केलेला सप्ताह म्हणजे हा सप्ताह आहे महाराज. अर्थात ही पुण्यवान भूमी आहे, आणि या पुण्यवान भूमीमध्ये आपण गेल्या 7 दिवसापासून आपल्याला निवासाला राहायला भेटलं. खरं तर जोग महाराजांनी आपल्याला पदारात घेतलं महाराज. जिथं जोग महाराजांच्या सानिध्यात येण्याकरता आपल्याला संस्थेचं विद्यार्थी व्हावं लागेल, तर आपण जोग महाराजांच्या सानिध्यात येऊ. परंतु तेवढं काही आपलं भाग्य नाही महाराज. आपलं सगळ्याच भाग्य हिवराखाली झोपलेलं आहे. परंतु आपल्या बापदाद्याचं काहीतरी पुण्य आहे की त्या पुण्याईच्या बळावर आपल्याला जोग महाराजांनी 7 दिवसापर्यंत का होईना मायेचा पदर दिला. अशी सुंदर अशी वास्तू आपल्याला साधने करता प्राप्त झाली. आणि त्या साधनेमध्ये आज आपण काल्याच्या कीर्तनानं या साधनेचा समारोप या ठिकाणी करणार आहोत. खरं तर काल्याच्या कीर्तनाला समारोपाचं कीर्तन म्हणावं, समाप्तीचं कीर्तन म्हणू नये, असं पूर्वसुरींचं म्हणणं आहे. का बरं? कारण समाप्ती जीवाची होत असते, परमार्थाची नाही. विठाला विठ्ठला. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा दंड काय की कार्यक्रम कोणताही असो, 1 दिवसाचा सप्ताह असो, नाही तर वर्षभराचा सप्ताह असो, त्याची सांगता मात्र, समारोप मात्र काल्याच्या कीर्तनानं होत असते. आणि काल्याचं कीर्तन एक असं कीर्तन आहे महाराज की जगातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या लोकांना हे कीर्तन आवडतं. एकंदरीत प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, आणि या तिन्ही प्रकारच्या लोकांना काल्याचं कीर्तन आवडतं. सात्विक लोकांनाही काल्याचं कीर्तन आवडतं, राजसी लोकांनाही काल्याचं कीर्तन आवडतं, आणि तामसी लोकांनाही काल्याचं कीर्तन आवडतं. म्हणजे सात्विक लोकांना कीर्तन का आवडतं? कारण अभेद असा काला आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे, आणि त्या अभेद वृत्तीपर्यंत आपल्याला जाता येणार आहे. म्हणून सात्विक लोकांना या काल्याच्या कीर्तनाचं विशेष आकर्षण आहे. राजसी लोकांना सुद्धा महाराज हे कीर्तन आवडतं. का? त्याचं कारण याच्यामध्ये देवाच्या खोड्या ऐकायला मिळणार आहे, आणि त्या खोड्यामुळं महाराज आपलं मनोरंजन होणार आहे. म्हणून राजसी लोकांना हे कीर्तन आवडत आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला सात्विकाची बाजू कळाली, राजसी लोकांची बाजू कळाली, पण तामसी त्यांना हे कीर्तन आवडायचं काय काय प्रकार? त्यांना काय म्हणून हे कीर्तन आवडावं? त्याचं कारण असं आहे महाराज, काल्याचं कीर्तन झालं की कायमची किरकिर बंद होणार आहे. म्हणून तामसी लोकांना सुद्धा हे कीर्तन आवडतं महाराज. तामसी लोकांना हे कीर्तन आवडतं. कीर्तन काल्याचं आवडत नाही असा एकही वर्ग आपल्याला समाजामध्ये शोधून सापडत नाही. का? कारण देव दुर्लभ असा हा काल आहे. किती दुर्लभ काल आहे माहितीये का? ज्या देवानं हा काला केला का, त्याला सुद्धा दुसऱ्यांदा करता आला नाही. काल्याचं दुर्लभत्व किती आहे बघा. ज्या देवानं काला केलाय, भागवतामध्ये काल्याच्या प्रसंगामध्ये वर्णनाचे जे काही 3 अध्याय आलेत, ते काल्याचे म्हणून आले नाहीत, ते ब्रह्मदेवाचा गर्व परिहार म्हणून आलेत. ब्रह्मदेवाचा गर्व हरण करायचा आहे म्हणून आलेले भागवतातले 3 अध्याय. एकाच श्लोकामध्ये भागवतामध्ये काल आहे महाराज. देवाने पुन्हा प्रयत्न करण्याचा, काला करण्याचा प्रयत्न केला महाराज, परंतु देवाला सुद्धा हा मेळ पुन्हा बसला नाही. भागवतामधल्या 2 लीला ह्या कायम होतात बघा. एक रास लीला कायम होते, आणि काल्याची लीला कायम होते. विठाला विठाला. रासलीला देव करतो महाराज, आणि काल्याची लीला संत करतात. काल्याची लीला संत करतात. रासलीला नित्य चालू आहे, आणि नित्य रासलीला भगवान आजही ब्रजभूमीमध्ये करतो, आणि काल्याची लीला जी आहे ते संत करतात.
खर तर काल्याच्या लिलेमध्ये अग्रक्रम संतांनाच आहे का? कारण जो काला देवाला पुन्हा करता आला नाही का, तो काला आमचे ज्ञानोबराय तुकोबराय दररोज करतात. तो काला दररोज आहे. आज इथं तर उद्या तिथं, कुठं ना कुठं काला चालू आहे. पण या काल्याचं दुर्लभत्व किती आहे महाराज. या काल्या करता स्वर्गातल्या देवांना महाराज पाण्यातलं मास व्हावं लागलं महाराज. देवजळी झाले मासे, काल्याची आमिषे देवजळी झाले महाराज. मला वाटतं तेवढे गाढव जगात दुसरे कोणीच नसते. एवढे गाढव स्वर्गातल्या देवा एवढे. पाण्यातले मासे होण्यापेक्षा तुमच्या माझ्यासारखे सामान्य वारकरी झाले असते तर काला खायला भेटला असता ना महाराज. सामान्य वारकरी झाले असते तर काला खायला भेटला असता. पण काय, देव होऊन सुद्धा वारकरी व्हावं अशी बुद्धी होत नाही. देव होऊन सुद्धा वारकरी व्हावं अशी बुद्धी होत नाही. मग आता विचार करा, माणूस होऊन वारकरी होण्याची बुद्धी होईल का? म्हणून तर वारकऱ्याचं प्रमाण कमी आहे. विठाला विठाला एवढंच नाही, संतांनी वर्णन केले म्हणे काला वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ पाही काल्याचे, कवळ पाही काल्याचे, कवळ पाही काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी जायचे नाही, कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही. कोणत्या वैकुंठी? श्री वैकुंठी तो ऐसे नाही. भूवैकुंठात काला सुलभ आहे, श्री वैकुंठात काला दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. काला दुर्लभ आहे महाराज. स्वर्गातल्या देवाला मिळत नाही, वैकुंठात होत नाही, शिवाय देवाला सुद्धा पुन्हा करता येत नाही. देवाला सुद्धा पुन्हा करता येत नाही. या काल्याचं वैशिष्ट्य आहे महाराज. काला 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 म्हणजे काय नेमकं महाराज? काल्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक दही आणि दुसरं लाही. दोन्हीचा रंग कसा आहे? कोण म्हणलं काळा? नाही महाराज, दही सुद्धा पांढराच आहे. दही कसं आहे? पांढरं आहे. आणि लाही कसं आहे? पांढरं आहे. आणि जेव्हा जेव्हा जीवनात पांढऱ्या गोष्टी येतात का, तेव्हा तेव्हा माणसानं थांबलं पाहिजे. बरं, तेव्हा तेव्हा माणसाने थांबलं पाहिजे. जेव्हा युद्धाच्या प्रसंगाला युनिसेफ नावाची संघटना पांढरा झेंडा घेऊन पुढे येते, तेव्हा दोन देशाचं युद्ध थांबतं. दोन देशाचं युद्ध थांबतं. डोक्याला पांढरे केस आले की शहाण्या माणसानं आपला कारभार काय केला पाहिजे? कोण म्हणलं वाढविला पाहिजे? थांबवला पाहिजे महाराज. केस पांढरे झाले, कारभार थांबवला पाहिजे. आणि जेवण करत असताना शेवटी पांढरा भात आला की शहाण्या माणसानं जेवण थांबविलं पाहिजे. पण येडगळ म्हणतं येऊ द्या आमटी. भात आला म्हणजे जेवण थांबलं, झेंडा आला युद्ध थांबलं, डोक्याचे केस पांढरे झाले महाराज, व्यवहार थांबला. तसं सप्ताहामध्ये पांढरी लाही आणि पांढरं दही आलं, सप्ताह थांबला. विठाला विठाला. म्हणून या काल्याच्या प्रसंगाला येणारं मडकही सामान्य नाही, काल्याच्या प्रसंगातलं दही सुद्धा सामान्य नाही, आणि काल्याच्या प्रसंगातली लाही सुद्धा सामान्य नाही. देवाशी अनन्य संबंध या तिन्ही गोष्टीचा असल्यामुळं त्यांना देवत्व प्राप्त आहे. निळोबराया वर्णन करतात, लाही शीत लागता हते, दोष देखोनी पळते. या काल्याच्या कीर्तनामधला एक लाही जरी मिळाले तर मानवी जीवनातले अनेक दोष काय होत असतात? निघून जात असतात. दोष देखोनी पळते. अजून सेवन करायचं बाकी महाराज. काला नुसता बघितला तर दोष पळून गेले. दोष देखोनी पळते. एवढंच नाही, त्या काल्याच्या प्रसंगामधलं दही, त्या दह्याचा एक थेंब जरी मिळाला, निळामने क्षीराचा बुंद, 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 निळामने क्षीराचा बुंद,
वाटी आपुल्या निज हस्ते वाटी आपुल्या निज हस्ते तेने पावे परमानंद तेने पावे परमानंद वाटी आपुल्या निज हस्ते वाटी आपुल्या निज हस्ते दही सामान्य नाही निळोबर आहे म्हणतायत निळा मने क्षीराचा बुंद तेने पावे परमानंद परमानंदाची प्राप्ती त्याला काल्याच्या कीर्तनातल्या दह्या नाही महाराज ते मडक सुद्धा सामान्य नाही हो दही अंडी फोडलेलं त्याचं वैशिष्ट्य असं आहे दही अंडी फोडल्यानंतर त्या मडक्याचे तुकडे गावाकडे नेले आणि दगडावर घासून दुखणाऱ्या गुडघ्यावर जर लावले तर 8 दिवसात गुडघे राहतात त्या मडक्याच्या खापराचं वैशिष्ट्य काय महाराज बाया म्हणतात चला अगोदर ते खपर अगोदर आपल्या हातात घ्या मडक दोन्हीकडे पण आहे महाराज मडक काल्याच्याही कीर्तनात आहे आणि मडक मसन वाट्यात सुद्धा आहे पण मी म्हणतो असं करा जर खापरानच गुडघे राहणार असतील तर मसन वाट्यातले 2-4 आणा त्याच्याकडे बघत सुद्धा नाही तो लोक बारीक 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 तुकडे करून त्याला सोडून देतात का कारण त्याचा संबंध जीवाशी आहे आणि याचा संबंध देवाशी आहे. देवाच्या सानिध्यात आल्या कारणानं ते मडकं सुद्धा महाराज वंदनीय झालं सामान्य नाही महाराज काल्याचा प्रसाद गीता माऊली आम्हाला सांगते काला 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 काय दहीलाईचं मिश्रण नाही तो प्रसाद आहे आणि प्रसादाची प्राप्ती जेव्हा जीवनामध्ये होते तेव्हा त्या प्रसादाचं फळ प्रसन्नता जीवाला प्राप्त होत असते प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेता ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते प्रसादस्तु प्रसन्नता आणि त्या काल्याच्या कीर्तनाने आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते मग हा काला करतात कोण एक तर देव करतो नाही तर संत महात्मे करतात काला करती संत जन काला करती संत जन काला करीते संत जन काला करीते संत जन काला करती संत जन काला करती संत जन काला करीते संत जन काला करीते संत जन सवेद्यांच्या नारायण नारायण सवेद्यांच्या नारायण वाटी आपुल्या निजाते सवेद्यांच्या नारायण सवेद्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते वाटी आपुल्या निज हस्ते काला करीते संत जन सवे त्यांच्या नारायण संत महात्मे काला करतात महाराज माझा ज्ञानराज गोपाळाशी लायावाती संत महात्मे काला करतात देव काला करतो महाराज देवाने स्वहाताने काला गोपाळांना प्रसाद दिल्याची आपल्याकडे अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत असा जो काला आहे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी महाराज जे चरित्र देवाने गोकुळी केले ते उच्चारावे कारण ते महाराज सात्विक चरित्र आहे आणि सात्विकतेतूनच प्रसादाची प्राप्ती होत असते आणि म्हणून गोकुळातल्या चरित्राचा विशेष उच्चार या काल्याच्या प्रसंगाला करावा अशी मर्यादा संतांनी आपल्याला घालून दिली आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी देवाचा जन्म झाला भगवान आले 8व्या दिवशी पुतना मावशी मारले 27व्या दिवशी भगवंताने शकटासूर मारला तृणावर्त 108व्या दिवशी भगवंताने मारला आणि हळूहळू तो परमात्मा आता मोठा होऊ लागला परमात्मा मोठा झाल्यानंतर मृदभक्षण लीला भगवंतानं केली मृदभक्षण लीला करून पुढे तो परमात्मा मोठा होत असताना 5 वर्षाचा झाला 5 वर्षाचा झाल्यानंतर भगवंताने आपली सगळी बाळ गोपाळ मंडळी एकत्रित केली आणि बाळ गोपाळ एकत्रित केल्यानंतर भगवंताने सगळ्या पोरांकडे महाराज नखशिकांत पाहायला सुरुवात केली गोपाळ म्हणू लागले देवा तू असं नखशिकांत आमच्याकडे का म्हणून बघायलास देवाने विचारलं मला एक शंका आहे म्हणे काय शंका आहे तुम्ही काय खातात का नाही पोरं म्हणले देवा कोण म्हणलं आम्ही खात नाही आम्ही खातोच ना देवाने विचारलं काय खाता पोरांनी कॉलर टाईट करून सांगितली म्हणे देवा आम्ही ताक आणि भाकरी खातो तुला काय माहिती
आम्ही काय खातो? ताक आणि भाकरी. परमात्मा हसू लागला. अरे काय का खाणं झालं का? हो, ताक आणि भाकरी कुठं खाणं झालं का? ताक कशाला म्हणतात माहिती का? बरोबर म्हणले कशाला म्हणतात? ज्यामध्ये कसलीही ताकद नाही त्याचं नाव ताक. ताकदच नाही त्याचं नाव ताक. आणि अशा ताकानं काय होणार आहे तुमचं? तुम्ही लोणी खाल्लं पाहिजे. पोरं म्हणले देवा मुख खरं आहे तुझं, लोणी खाल्लं पाहिजे. पण लोणी आम्हाला कोण खाऊ घालणार? तेव्हा देवाने सांगितलं मी खाऊ घालणार. पोरं म्हणले देवा मग याच्या करता आम्हाला काय करावं लागेल? तेव्हा भगवंताने सांगितलं तुम्हाला याच्या करता माझ्या माग यावं लागेल. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. मग देवाने महाराज या गोपाळांना आश्वासन दिलं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्हाला पोट भर देतो. नियम काय आहे? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही हळूहळू चाललं पाहिजे, कोणी कोणाशी न बोललं पाहिजे. आणि या नियमानं जर तुम्ही आलात तर मी तुम्हाला काय करेल? पोटभर खाऊ घालेल. आणि या आश्वासनाप्रमाणे देवानं कारवाई केली महाराज. जेवढे शब्द दिले होते का तेवढे शब्द देवानं पाळले. कारण दिलेला शब्द देव पाळतो बरं, आणि दिलेला शब्द जीव मोडून तोडून टाकतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात दिलेला शब्द जो मोडतो का तो आधम समजावा महाराज. वचना फिरती आधमजन. हो, म्हणून एक तर शब्द द्यायचा नाही, आणि दिलेला शब्द प्राण जाय पर. शब्द मोडायचा नाही महाराज. आणि जो शब्द मोडतो तो आधम आहे तुकोबारायांच्या भाषेमध्ये. आणि मग देवाने गोपाळांना पोटभर खाण्याचा शब्द दिला होता. आणि मग बरेच दिवस झाल्यानंतर एके दिवशी अशीच त्याची बैठक बसली. बैठक बसल्यानंतर मग देवाने विचारलं, होय कस काय झाला मग सप्ताह धर्मराज भाऊचा? बैठक बसल्या गोपाळांना सगळ्या विचारलं, मी तुम्हाला शब्द दिला होता पोटभर खाऊ घालीत, मग तुम्हाला मी पोटभर खाऊ घातलं की नाही? गोपाळाने सांगितलं, हो देवा, तू जेवढे जेवढे आम्हाला शब्द दिले होतेस का तेवढे शब्द पूर्ण केलेस. आणि देवा हे फक्त तुझ्याच संगतीत घडलं बरं, अभंगाच्या पहिल्या. तुझी या संगती, तुझी या संगती, तुझी या संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी या संगती,
आमची आरमान झाली बघ. निश्चिंती झाली म्हणजे काय झाली? आता आमची आरमान झाली. तुझ्या संगतीत आम्ही आलो, झाली आमची निश्चिंती. आता आम्हाला चिंता राहिली नाही. चिंता न राहणारी दोनच ठिकाण आहेत, एक देव आणि दुसरे संत. का? ज्या ठिकाणी देव येतो तिथं चिंताच राहत नाही महाराज. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, भीतरी प्रवेश प्रवेश भीतरी केला देवी. चिंता देव आल्यानंतर चिंता पळून जाते महाराज, आणि संत महात्मा जीवनामध्ये आल्यानंतर चिंता पळून जाते. संतांचं येणं म्हणजे महाराज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाची चिंता पळवून लावणे. नाहीतरी संत आपली चिंता हरण करण्याकरताच येतात. विठाला विठला विठाला विठला म्हणून महाराज अवघी चिंता वारली वारली उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, पण का वारली? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. चिंता वारली बर आणि संपून गेली ती. असो, गोपाळ म्हणतात देवाला, देवा तुझ्या संगतीमध्ये झाली आमुची निश्चिंती. म्हणून चिंताविरहित जीवन जगण्याकरता आपण दोघांची संगत केली पाहिजे, एक देवाची आणि एक संताची. आता बहुतेक महाराज 90% लोक कसे इतके चिंतेत, इतके चिंतातुर, म्हणायला सुद्धा चिंता वाटते. इतके चिंतातुर आहेत महाराज. कोणाला ना सगळी चिंता, कोणाला कोणा चिंता नाही असा जीवच नाही महाराज. आणि चिंता असल्या कारणानं आम्हाला समाधान प्राप्त होत नाही. ती चिंता नाहीशी कधी होईल? म्हणे देवाच्या संगतीत गेल्यानंतर. का? कारण संगतीच जीवनाचं भविष्य ठरवत असते महाराज. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. आणि म्हणून आपल्या जीवनामधली संगत खूप महत्वाची आहे. संतांच्या संगतीत आपण आलो, आपल्याला कळेल महाराज बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. संतांची संगत महाराज आमच्या जीवनामध्ये उपकारक आहे. देवाची संगत आमच्या जीवनामध्ये उपकारक आहे. गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलो आणि झाली आमुची निश्चिंती. बरं, चिंता तरी का निर्माण होते हो? चिंता तरी का निर्माण होते? म्हणजे चिंता निर्माण व्हायला कारण आहे तृष्णा. चिंता निर्माण व्हायला काय कारण? तृष्णा. आणि तृष्णा शास्त्रानं 3 प्रकारची सांगितली. विठाला विठाला म्हणजे काहींना धनाची चिंता तृष्णा आहे, काहींना मानाची तृष्णा आहे, आणि काहींना स्त्री मिळत नाही याची तृष्णा आहे. दारेशना वित्तेशना महाराज प्रत्येकाच्या पाठीमागे काय झाली लागलेली आहे. आणि यापैकी कुठली तरी गोष्ट कमी असली की माणूस चिंतातूर राहतो महाराज. काहींना पैसा मिळत नाही म्हणून चेहरे पडलेले आहेत महाराज. काहींना पैसा मिळालाय पण मान मिळत नाही म्हणून चेहरे पडलेले आहेत. काहींकडे पैसाही आहे, मान सन्मानही आहे, पण त्याला कोणी पोरगीत देईना महाराज. पिपळा खालचा मुंज्या म्हणून चिंता. विठाला विठाला देवा तुझ्या संगतीत आल्यामुळं आता आम्हाला धनाची चिंता नाही, आता आम्हाला मानाची चिंता नाही, आता आम्हाला स्त्रीची सुद्धा चिंता नाही. म्हणून आम्ही कसे झालो आहोत? निश्चिंत झालेलो आहोत. चिंतेचं कारण तुकोबरायाने आम्हाला सांगितलं. यादसाठी होता केला अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण कधी? खुंटलिया धावा तृष्णेचिया, तृष्णेचा धावा खुंटलिया, आता निश्चिंती पावलो. गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीमुळं आम्ही सुद्धा आता निश्चिंत झालो. विठाला 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 झाली आमुची निश्चिंती. बरोबर. का निश्चिंत झाला गोपाळ? त्याचं कारण अभंगाच्या 2ऱ्या चरणात. नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे,
भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे 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 भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीत आल्याचा पहिला फायदा झाला, आमची चिंता संपून गेली, आम्ही निश्चिंत झालो. दुसरा फायदा असा झाला, जे आम्हाला कवा बघायला भेटलंच नव्हतं, देवा ते बघायला भेटलं. आता तुम्हाला आम्हाला काय बघायला भेटलं नाही महाराज? हा खरंय गड्या, चार चार वेळा झाला बुवा. चार चार वेळेला तुम्हाला आम्हाला काय बघायला भेटलं नाही? तुम्हाला आम्हाला सगळं बघायला भेटलं महाराज, परंतु आम्हाला सुख बघायला भेटलं नाही हो, समाधान बघायला भेटलं नाही, आनंद बघायला भेटला नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 आणि आमची तेवढीच आशा आहे बघा, आमची जेवढी मरमर चालू आहे का, ती मरमर सगळी महाराज त्याच आशेनं चालू आहे. आज तरी आम्हाला सुख मिळेल, उद्या तरी सुख मिळेल, आणि याच्यातच आमचा जन्म जाणार आहे बघा. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशासी न पावला माया वेष्टीला जीव माझा सर्व जीव सुखाची आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, आम्हाला काय भेटलं नाही महाराज. एका कुंभाराची परिस्थिती जरा बिकट झाली, आणि परिस्थिती बिकट झाल्या कुंभारानं आपले गाढवं विकायला काढले. बिचाऱ्याकडे दोनच गाढवं होते, आणि बाजारामध्ये त्यानं ते गाढवं विकायला काढल्यावर एक गाढव धोब्यानं घेतलं, आणि एक गाढव महाराज त्या कोलाट्यानं घेतलं. दोघाय गाढवाची ताटातूट झाली महाराज. दोघे जीवलग जीवस्य कंठस्य मित्र, पण आता नाईलाज झाला, दोघांची ताटातूट झाली, आणि ताटातूट झाल्यानंतर हे एका गावाला ते एका गावाला. झालं असं, ते कोलाट्याकडं गेलेलं गाढव महाराज त्याची ह्या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर, अशा नियमाच्या तारखाच महाराज त्याच्या. कोणाच्या? अहो गाढवाच्या. ह्या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर महाराज, असं ते गाढव कोलाट्याचा सगळा पसारा घेऊन महाराज जात राहायचं. आणि असं फिरता 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 ज्या गावामध्ये महाराज ते धोब्याचं गाढव होतं का, त्या गावामध्ये ते त्याचा खेळ आला. आणि त्याचा खेळ आल्यानंतर मग त्या कोलाट्यानं त्या गाढवावरचा सगळा पसारा काढला. कोलाटी गाढवाच्या खेळाची तयारी तिकडे ती खेळाची तयारी करू लागला, तवर ते गाढव चरायला सोडून दिलं महाराज. मग आता ते गाढव चरायला सोडून दिल्यानंतर चरता 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 ते गाढव नदीकडे आलं, तर तिकून ते धोब्याचं गाढव महाराज हे कपडे घेऊन आलेलं. जीवस्य कंठस्य मित्र, बऱ्याच दिवसानं भेटले, इतका आनंद त्या धोब्याच्या गाढवाला झाला. वा 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 म्हणे, बरं झालं दोस्ता, बऱ्याच दिवसानं आपली गाठ भेट झाली. किती दिवस झाले, 4 वर्ष झालं आपली गाठ नाही, भेट नाही. बरं फोन करावं तर फोन नंबर नाही, काहीच मिळ नाही. बरं झालं आपली गाठ भेट झाली. आणि मग दोघे जण मग सम्यारम्या महाराज चरता चरता गप्पा मारू लागले. आणि गप्पा मारता मारता ते धोब्याचं गाढव कोलाट्याच्या गाढवाला, कोलाट्याचं गाढव धोब्याच्या गाढवाला बोलू लागलं,
आणि मग बोलता बोलता म्हणा तुझी तब्येत भलतीच खराब झाली. 7 दिवसामध्ये कुठे एवढी तब्येत खराब करून घ्यायची असती का? हा, किती खराब झाला असतो. ते म्हणलं आता कोलाट्याचं गाडो म्हणलं तुझी तब्येत चांगली बाबा, कारण काय? आणि कारण काय म्हणल्यानंतर मग दोघांनी आपापली कारण मीमांसा सांगायला सुरुवात केली. धोब्याचं गाडो म्हणला माझ्या मागे एकच काम आहे. काय काम आहे? सकाळी उठल्यानंतर मालक माझ्या अंगावर वाळलेले कपडे टाकतो, सगळे कपडे घ्यायचे, नदीवर यायचं, मालकानं कपडे काढून घेतले की मग नदीच्या काठावरचं हिरवं हिरवं गवत खायचं, तिथंच हिरवळीला लागायचं, तहान लागली पाणी प्यायचं, निवांत खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, एवढंच काम आहे महाराज. नाहीतरी गाढव तेवढंच काम करतो ना महाराज. नाहीतरी गाढवाचं कामच काय आहे? खाणं आणि झोपणं, एवढं माझ्या मागं काम. पण ते कोलाटी म्हणला बरे बाबा तुझी काय मजा आहे, तुझी आयुष चालू आहे. मला पण माझं ह्या गावावरून त्या गावावर आज सकाळी पसारा अंगावर टाकला की पुन्हा 10-5 किलोमीटर चालायचं, पुन्हा मालक पसारा घेणार, सगळी नुसती हरबड 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 हरबड, सकाळी एक करा की दुपारी एक करा, संध्याकाळी करा, असे कार्यक्रम करता करता सगळी तब्येत माझी काय झाली, खलास होऊन गेली. ते धोब्याचं गाडो म्हणणार एवढी मरमर करण्यापेक्षा देणं नाच सोडून कशाला त्या मालकाकडे राहतोस? ते मला कारण आहे. काय कारण आहे? म्हणजे जेव्हा खेळ सुरू होतो का तेव्हा माझ्या मालकाची एक सुंदर गोड पोरगी ती अशी दोरीवरून चलते, मालक माझा हलकी वाजवितो आणि डुम 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 हलकी वाजविता वाजविता माझा मालक त्या पोरीला म्हणतो हे बघ सुंदरे दोरीवर नीट चल, हे बघ सुंदरे दोरीवर नीट चल, समजा का तू दोरीवरून खाली पडलीस की या गाढवासोबत लग्न लावून दे. काय कळालं का तुम्हाला? या दोरीवरून खाली पडलीस की गाढवासोबत लग्न लावून दे. ती सुंदरी काय त्या दोरीवरून खाली पडत आणि गाढवासोबत लग्न लागत, सुख काय आम्हाला मिळत? आणि गाढवासारखी आमची हाल झाल्याशिवाय मग आम्ही कोण? विठाला विठाला त्याच्यात मी पण आलो बरं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आशा महाराज मिळल 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 म्हणण्यातच कवा आमचे हाड गंगला जातात, आम्हाला मिळ लागत. गोपाळ म्हणतात देवा आतापर्यंत 84 लक्ष येऊन फिरता फिरता ज्या सुखाच्या शोधामध्ये आमची हालापेष्टा झाल्या का देवा, ती हालापेष्टा आमची संपली बघा. का तुझी संगत प्राप्त झाली आणि तुझ्या संगतीमुळे देवा खऱ्या अर्थानं आम्हाला सुख समाधान आणि आनंद जे आजपर्यंत कधी बघायला भेटलंच नव्हतं का देवा ते तुझ्या संगतीत मिळालं. नाही देखील ते मिळे. पर पुन्हा शंका येईल. आता विद्वान मंडळी महाराज इथं भोग सुखाचे सोहळे. आता महाराज भोगाचा कुठं सोहळा होत असतो का? नाहीतरी भोग म्हणजे रोगाकडे जायचं घर आहे महाराज. भोगानं पतन आहे, ज्या भोगानं पतन आहे तोच भोग, त्या भोगाचा सोहळा होणार कसा? विठाला 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 भोगे रोग भयम. राजा भर्तरी सांगतो भोगानं रोगाची प्राप्ती आहे. भोगे रोगा जोडून या दिले आणि का. अर्थात संत सुद्धा तेच सांगतात. मग त्या भोगाचा कुठं सोहळा होत असतो का? म्हणजे भोगाचा सोहळा होत नाही कोणाच्या? प्रापंचिकाचा. पण परमार्थिकाच्या भोगाचा मात्र सोहळा झाल्याशिवाय राहत. परमार्थाचा भोग आणि प्रपंचाचा भोग याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. प्रपंचामधले भोग आपल्याला पतनाकडे नेतात आणि परमार्थामधले भोग आपल्याला उद्धाराकडे घेऊन जातात. क्रिया दोन्हीकडे सारखीच आहे महाराज. क्रिया दोन्हीकडे सारखीच आहे, फक्त त्या पाठीमधला अंतरंग वेगळं आहे. खिचडी व्यवहारातही होते आणि खिचडी परमार्थातही होते. लाडू व्यवहारातही होतो आणि लाडू परमार्थातही होतो. शिदोरी संसारात पण आहे, शिदोरी परमार्थात पण आहे. रस संसारात पण आहे आणि रस परमार्थामध्ये पण आहे. अर्थात हे सगळे भोगाचेच नाव आहेत बघा. हे सगळे भोगाचे नाव आहेत. अर्थात व्यवहारामधला संसारामधला लाडू खाल्ला तर कदाचित आमची शुगर वाढेल, पण परमार्थामधला आम्ही लाडू खाल्ला तर आमचा आनंद वाढेल. आमचा आनंद वाढेल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चरपडू. नका चरफडू घ्या रे तुम्ही. नका चरपडू घ्या रे तुम्ही. आनंदाचा लाडू परमार्थामध्ये आम्हाला मिळेल. बर रस
व्यवहारामधले अनेक रस आपण घेतले, त्या रसानं आमची कधी तृप्ती झाली नाही. पण संतांच्या संगतीत हरिनामाचा रस मिळाल्यानंतर मात्र पूर्ण तृप्ती आम्हाला या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून तर तुकोबाराय म्हणताय, सेवितो हा रस वाटितो आणि का. अर्थात हा रस संत महात्मे आपल्याला वाटत असतात. खिचडी आपणही खातो, संत महात्मे खातात. आपण खिचडी खात असताना डाळ भाताची खातो, त्या खिचडीची सकाळी विष्टीमध्ये रूपांतर होतं. पण परमार्थामधली खिचडी जी आहे महाराज, हरिनामाचा खिचडी काला. अर्थात आता तो हरिनामाचा खिचडी काला भोग हाच आहे. पण मला सांगा तुम्ही, परमार्थामधले भोग अक्षय स्वरूपाचे आणि संसारामधले भोग नश्वर स्वरूपाचे. अर्थात सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे भोग ज्या संतांनी भोगले त्यांचा सोहळा वैकुंठात होतो महाराज. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी कीर्ती. अर्थात संत महात्मे म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जीवाची अवस्था सांगितली, घरी ताकाचे सरोवर. देवा, आमच्या घरी ताकाचं सरोवर म्हणजे आसार असा संसार आहे, आणि आसार असा संसार दुःखालाच कारण आहे महाराज. का ज्ञानोबराया 15व्या अध्यायात वर्णन करतात, म्हणे या संसार वृक्षाची स्थितीच अशी आहे महाराज, नासत जाय क्षणोक्षणा प्रती, आयशीच ययाची स्थिती. संसार कायम नासत जाणार आहे, आणि महाराज अविनाशी स्वरूपाचा परमार्था येथे नवनीताचे पूर. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, विठोबा रखुमाई. हो बार कुमाई रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देवा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचा जास्त विचार करावा आणि अभंग थोडक्यात आवरावा, असा दंडक असल्या कारणानं भगवंताने आपली जमवलेली जी बाळ गोपाळ मंडळाची टोळी होती महाराज, अखिल भारतीय माखनचोर मित्रमंडळ, आणि ते मित्रमंडळ महाराज त्या गोकुळामध्ये खोड्या करू लागलं, चोऱ्या करू लागलं. आणि चोऱ्या करत असताना मग सगळ्या गवळणी तक्रारी घेऊन यशोदेच्या अंगणामध्ये आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी देते यशोदेशी, गाराने गाराने सांगावया आल्या गोकुळच्या नारी. सगळे गाराने सांगण्याकरता आल्या महाराज. आणि मग आल्यानंतर यशोदा राणीनं कानोबाला आपल्या कडेवरती घेतलं, आणि त्या सगळ्या गवळणींसमोर ती यशोदा राणी कानोबाची बाजू मांडू लागली. का, जगामधली कोणतीही आई असू द्या महाराज, ती आई आपल्या लेकराचे गुन्हे पदराड घेतेच. आईचा तो गुणधर्म आहे. जगाकरता लेकरू गुन्हेगार असू द्या, पण आई करता मात्र ते लेकरू निर्दोष असतं महाराज. आई करता ते लेकरू निर्दोष असतं. एका पोरानं चलता चलता मला दगड फेकून मारला. दगड फेकून मारल्यानंतर एका माणसाच्या डोळ्याच्या जरा वर दगड लागला, भळभळ रक्त येऊ लागलं. तसंच रक्त घेऊन तो त्या पोराच्या घरी आला. ओ बंड्याची बाय, दार उघडा, बघा तुमच्या बंड्यानं काय केलंय. बाईनं दार उघडलं, बघितलं, बळबळ रक्त होतं. काय झालं, काय झालं, नशीब माझं चांगलं, बघा तुमच्या पोरानं काय केलं. जरा खाली लागला असता माझा डोळा गेला असता. ती म्हणली मग नाही, हा दगड माझ्या पोरानं मारलाच नाही, माझ्या पोरानं मारला असता तर तुमचा डोळाच गेला असता. ही आई आहे महाराज. यशोदा राणीनं कानोबाला जवळ घेतलं, आणि जवळ घेऊन महाराज त्या गवळणीला विचारू लागली, काय केलं माझ्या कानानं, आणि काय केलं कानानं म्हणल्यानंतर एक गवळण पुढे आली महाराज. ती म्हणू लागली, यशोदे काय सांगू तुला, एक तर अगोदरच माझ्या पोरीचं लग्न जमत नव्हतं, इकून तिकून बायोडाटा जमला, पोरग बघायला येणार आहे म्हणून सकाळी सकाळी उठले, अंगण झाडलं, सडा टाकला, रांगोळी काढली. आणि रांगोळी काढत असताना तुझा कृष्ण माझ्याजवळ आला, मला विचारू लागला, काकू हे तू काय काढायलीस. मी म्हणलं, कृष्णा याला रांगोळी म्हणतात. कोणती रांगोळी. अरे ह्याला अष्टदळ असं म्हणतात. काकू काय, दररोज येता जाता बघायला मी तेच ते तेच ते तेच ते. अगं एखादी नवीन डिझाईन काढ ना. बाळा मला नवीन डिझाईन काढता येत नाही. मग मी काढू का. हा काढ कृष्णा. मलाही आनंद वाटला. मी बाजूला सरकले आणि मी काढलेल्या त्या अष्टदळाच्या रांगोळीवरती तुझा कृष्ण लघवी करता झाला. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. आता मला सांगा तुम्ही, भगवंताची ही जी लीला आहे,
आता ही लीला जर आपण शब्दशः घेतली तर किती वाईट वाटेल महाराज. म्हणून कृष्णचरित्र ऐकत असताना शब्दशः कधीच ऐकायचं नाही महाराज. कृष्णचरित्र ऐकत असताना लक्षार्थ लक्षात घेऊन ऐकायचं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून कृष्णचरित्रावरचे महाराज सगळे आक्षेप पूज्यपाद प्रातस्मरणीय हरिहरानंद सरस्वती म्हणजे करपात्रीजी महाराज यांनी ते सगळे आक्षेप काय केलेत, पुराव्यानिशी नाहीशी करून टाकलेत महाराज. भगवंताने अष्टदळावर लघवी केली. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एवढाच आहे की भगवान सांगतात की या कराल अशा कलिकाळामध्ये कोणीही अष्टांग योगाच्या नादी लागायचं नाही. का? योगाच्या नादी लागलात तर तुमच्या नशिबात फजितीशिवाय दुसरं काही येणार नाही. आता दात पडलेल्या माणसाला लोखंडाचे हरभरे खायला दिल्यावर कसं जमल बरं? नाही ना जमणार, नाही जमणार. म्हणून कोणीही त्या अष्टांग योगाच्या नादी लागू नका. त्या अष्टांग योगाचा निषेध करायचा आहे. म्हणून महाराज अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. भगवंताने ती लीला या ठिकाणी केली. दुसरी गवळण आली आणि म्हणू लागली, यशोदे काय सांगावं ग, आम्ही संध्याकाळी झोपलो होतो. आम्ही असं तानिद सुरे मुंगूस घेऊन आपुले करे सोडी येले दोघा माजारी तो ते बोचकारी आमाते. तुझ्या पोरानं आमच्या घरी येऊन मुंगूस सोडलं आणि ते मुंगूस आम्हाला बोचकारू लागलं. यशोदेनं कानोबाकडे बघितलं, होय रे कानोबा, यांच्या घरात तू मुंगूस सोडलंस का? आता महाराज लीलाधारी नाटकधारी परमात्मा त्यानं डोळ्यामध्ये पाणी आणलं, टपटप पाणी गाळलं आणि आईला महाराज रडत रडत देव म्हणू लागला, आई आता तूच मला खरं खरं सांग, आपल्या घरामध्ये साधं झुरळ निघालं, झुरळ कॉक्रोच झुरळ निघालं, तर झुरळ निघाल्यानंतर माझ्या चड्ड्या तू किद्दा बदलल्यास? यशोदा म्हणली खरं, झुरळ बघितलं की माझ्या लेकराची चेडी ओली होती आणि त्यानं कवा मुंगूस हातात धरा. महाराज ती यशोदा सगळ्या गवळणीला प्रत्युत्तर देऊन सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने गे. माझं लेकरू अतिशय सगुण गुणाचं आहे. बाळ दिसतंय गोजीरवाने गे. काय सांगता गाराने तुम्ही गोकुळच्या नारी. आणि हे गाराने सांगता सांगता मला यशोदा जेव्हा या गवळणीला भांडू लागली का, तितक्यामधून एक गवळण पुढे आली आणि ती यशोदेला बोलत नव्हती, ती त्या सगळ्या गवळणीला भांडू लागली. तुम्हाला काय कळतंय का नाही? अकलीचा काही भाग आहे का नाही? तीच भर पोरग नाही आणि त्याच्या तक्रारी घेऊन त्याच्या माईकडे तुम्ही आला. घरामध्ये डास निघाले, पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं का की साहेब साहेब आमच्या घरात डास निघाले, डासाचा बंदोबस्त करा म्हणून? घरामध्ये ढेकून निघाला, पोलीस स्टेशनला जायचं का तक्रार करायला? न जाणो एखाद्या बाईनं डोकं खाजविलं आणि टेंगळा निघाला. टेंगळा ऊचा नवरा, ऊ आणि टेंगळा या दोघांचं लग्न झालं की त्यांना पोरगी होते, तिचं नाव आहे लीक. आणि या लेकीचं लग्न झालं की तिला एक पोरगी होते, तिचं नाव पकनी. विठाला विठाला सांगायची इच्छा नाही पण तुमच्या करता सांगावं लागते, त्याला करावं काय. ती गवळण म्हणू लागली, महाराज इतकुसक पोरग नाही, त्याच्या तक्रार घेऊन माईकडे तुम्ही जाता. गवळणी म्हणल्या, काकू तुम्हाला माहित नाही ते पोरग किती बिलिंदर आहे, तुमच्या घरी आलं मग कळन तुम्हाला. माझ्या घरी त्याची काय हिंमत आहे माझ्या घरी यायची? येऊन दाखवते ना माझ्या घरी, मग बघते मी त्याची. माझ्या घरी नुसतं येऊ देसते ना, त्याची शेंडी नाही उकळ खांबाला बांधली तर नावाची लगेच महाराज नव्हत्या पण फिरविला. तावा तावानं ती गवळण बोलली. पेंद्यानं आईच्या कडेवरून भगवंताने पेंद्याला आईच्या कडेवरून विचारला, होय रे पेंद्या कोण आहे हे गवळण? पेंद्यानं सांगितलं, देवा नका नका हिच्या नादीत न लागलेलं बरं का, बुरेसे खुदा डरे. उगा दगड टाकून आपल्या अंगावर कशाला घाण घ्यायची देवा, नका नका हिच्या नादीत लागायला नको. देवानं सांगितलं ते जाऊ दे, पण हिचं घर नंबर रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड सगळा पत्ता काढून घे, आपल्याला हिच्या घरीच जायचंय. पेंद्या मला नका ना देवा, नाही नाही जायचंय. आणि मग देवानं यशोदेच्या खांद्यावरनं त्या काकूला बोलायला सुरुवात, ओ काकू जास्त बोलू नका, जास्त बोलू काय करशील, काय करशील? आज संध्याकाळी तुमच्या घरी येणार आणि तुमच्या घरचं दैदूत तूप लोणी खाणार. येऊन तर बघ, नाही तुझी शिंडी मुसळ खांबाला बांधली, उखळ खांबाला बांधली तर नावाची मी चंद्र काकू नाही. येणार म्हणजे येणार. दोघांच्याशी भांडणं लागल्यावर महाराज यशोदा कृष्णाला दापू लागली. गवळणी त्या चंद्र काकूला म्हणला, काय काकू तुम्ही शान्या सुरत्या आणि पोराच्या नादी लागला, तुम्हाला काय कळत? हो द्या रे हो द्या म्हणल्यानंतर महाराज भांडणं लागल्यावर बघा ना तुम्ही, नरपडे असू द्या तावा तावानं निघत आहे. आणि धरणाऱ्या माणसाने सोडून दिलं ना गपचूप माघारी निघत आहे. भगवंताला यशोदेनं आवरलं, गवळणीनं काकूला आवरलं. तिकडं काकू तयारीला लागल्या.
काकूने विचार केला की कृष्ण आज संध्याकाळी चोरी करायला येणार आहे आणि कृष्णाला आपण आवरलं पाहिजे, नाही आवरलं तर आपल्यावरच बालंट येण्याची शक्यता आहे. मग आपल्याला मदत कोण करेल? काकू विचार करू लागल्या आणि विचार करता करता काकूच्या लक्षात आलं की या कार्यामध्ये फक्त आपल्याला एकच माणूस मदत करू शकतो आणि तो आपल्या हक्काचा आहे, हक्काचा माणूस. आणि लक्षात आलं मग तो कामाला लावायचा असेल तर म्हणे त्याच्या पोटात शिरावं लागत. म्हणून काकूने काकाला आवडणारी महाराज स्वयंपाकाची तयारी केली. काकाला पुरणपोळी आवडत होती, खूप आवडत होती हो. किती आवडत होती माहितीये? बसल्या बैठकीला काका 18 पुरणपोळ्या खात होते. आणि हे काही हसण्याची गोष्ट नाही महाराज. आमच्याकडे असे काही वारकरी आहेत, असे काही वारकरी आहेत, ते बसल्या बैठकीला 65 गुलाबजाम खातात. किती? 66. 65. हो. आणि तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर कृपा करून उद्याच्या दिवशी तुम्ही तयार करून ठेवा. वारकऱ्याला आणण्याचा सगळा खर्च मी करतो. अडचण काय महाराज, वारकरी खाणार आहे. काकाला सुद्धा पुरणपोळी या ठिकाणी आवडत होती आणि पुरणपोळी आवडती म्हणून काकूनं सगळ्या पुरणपोळीची तयारी केली. आणि संध्याकाळच्या वेळेला गाई घेऊन काका आले आणि आल्यानंतर जेवायला बसले. काय केलं आज? म्हणे पुरणपोळी. पुरणपोळी? हा, आज काय सण आहे का? म्हणे सण नाही, तुम्हाला आवडते म्हणून केले. बरं बरं बरं. मग लाभ बरकत करता करता महाराज 18 पुरणपोळ्या खाल्ल्या. तृप्तीचा ढेकर दिला आणि पत्नीला सांगितलं, चल टाक बरं बाज. ती बाई म्हणली, पुरणपोळी बास टाकण्यासाठी नाही केली. मग आपल्याला रात्रभर जागरण करायचंय. जागरण कशामुळं? म्हणे आज कृष्ण येणार आहे आपल्या घरी चोरी करायला. तुला कोण म्हणलं? तुला कोण म्हणलं? मीच कृष्णाला म्हणलं माझ्या घरी येऊन बघ. मला हाय का नाही? उठ ग कळी, बस पाठकुळी. तुला कोणी सांगितलं हा धंदा करायला? ते तुझं तू बघून घे, माझ्याच्यानं शक्य नाही. दिवसभर पायपिटी झाला शेन, सगळे पाय तुकडे तुकडे पडलेत. मला आरामाची गरज आहे, माझं मी झोपणार आहे. तुला काय करायचं ते कर. आणि काय करायचं ते कर म्हणल्यानंतर महाराज काकूने आवरावर केली. तोवर काका बाजावर पडल्या पडल्या झोपले. आता ही झोप एक अशी गोष्ट आहे महाराज, एकानं झोपायला उशिरे लगेच दुसरा झोपतो. खोकला एक अशी गोष्ट आहे, एकानं फक्त ख्वाक ख्वाक करावं महाराज, सगळेच ख्वाक ख्वाक करायला लागते. एकानं फक्त शिंकाव, लगेच दुसऱ्याला सुद्धा काय होते? शिंक येते. आणि एकानं ढेकर द्याव, दुसऱ्याला सुद्धा ढेकर येतो. विठाला विठाला विठ्ठला 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 बघा ना तुम्ही महाराज, एवढा टाळाचा गजर असताना सुद्धा काही काही कुंभकर्णाचे वंशज निवांत असतात बघा, बिचारे निवांत असतात. आणि आपल्याच बैठकीत असतात महाराज. आणि असे बैठकीतले कुंभकर्ण मला खूप आवडतात महाराज. आता तरी चटई महाराज, पुढच्या अधिकात आपण गादीची व्यवस्था करू. काका झोपी गेले. काकू मग हातामध्ये काटे घेऊन घरातून दारात, दारातून घरात, घरातून दारात चक्रा नकरा काकूच्या सुरू झाल्या. आणि मग वाट बघू लागली काकू. वाट बघता बघता काकूने विचार केला, 12:15 वाजले तरी कृष्ण येत नाही. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. बघता बघता 12:30 वाजले. काकूने विचार केला, चला आपण अंग टाकलेलं बरं. आणि अंग टाकावं म्हणून तिथंच काकाच्या शेजारी काकून अंग टाकलं. आणि देवाची योग माया, लगेच काकूला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर मग परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन आले. मग घेऊन आल्यानंतर भगवान सुद्धा तयारीनिशी आले होते महाराज. भगवंताने सगळ्या गोपाळांना अगोदरच सांगितलं होतं, बघा काकू हुशार आहे, त्याच्यामुळे आपल्याला विशेष मोहीम राबवायची. विशेष मोहीम, विशेष ऑपरेशन आहे आपलं. मग आपल्याला सगळं साहित्य गोळा करावं लागेल. लांब लांब काट्या, सराटे, वस्त्रगाळ केलेली माती, हे सगळं साहित्य घेऊन आले होते. देवाला गोपाळाने विचारलं सुद्धा, देवा या लांब लांब काट्या कशाला? देवानं सांगितलं म्हणे काकू हुशार आहे, उंचावरती लोणी अडकून ठेवेल, आपला हात पुरणार नाही. त्या लांब लांब काट्यानं मडके फोडायचे, लोणी झेलायचं. बरोबर देवा, ठीक आहे. पण समजा काकू उठली आणि आपल्याला पकडायला आली तर? म्हणे काय नाही, माती घ्यायची आणि डोळ्यात टाकायची. पेंद्या म्हणला, देवा काकून चष्मा घातलेला असला तर? देवाने सांगितलं, पेंद्या पुढचं बोलू नको बरं, गबस. म्हणजे आपल्याकडं सराट्याचा काटा आहे. हे सराट्याचा काटा एक असा काटा आहे महाराज, तो कसाही टाका आणि कुठेही टाका, त्याचं एक टोक वरच राहतो. गावाच्या सप्त्यात नेऊन टाका, नाही तर पंढरपूरच्या जोग महाराजाच्या मठात नेऊन टाका, सराटा त्याचं एक टोक कायम वरच आहे. ते काकूच्या पायात घुसर, काडेपर्यंत आपण पळून जायचं. मग खडे कशा करता देवा? म्हणे अंधारामध्ये जर दही लपून ठेवलेला असेल तर सव्य अपसव्य फेकावे खडे, बदबद आवाज येईल, आपण ते जाऊन दही दूध लोणी प्राप्त करायचं. आणि तयारीनिशी आलेला भगवान महाराज 15 मिनिटात सगळा सुपडा साप ह्या दुधाचा केला.
भगवंताने सगळे गोपाळ बाहेर काढले आणि गेट लावणार इतक्यात देवाच्या लक्षात आलं काकू मोठी हुशार आहे. आपण सगळी नासधूस केली असताना सुद्धा काकू जगासमोर येऊ देणार नाही. माझ्या घरी कृष्ण आलाच नाही असं बळच खोटं बोलल. आणि तिनं खोटं बोलू नये म्हणून गडबडीनं परमात्मा जवळ आला. बघितलं काका झोपले होते, काकू झोपलेले होते. महाराज काकूची दाढी घेतली, काकाची वेणी घेतली, करकचून गाठ मारली. भगवान तिथून पोरांना घेऊन पळून गेला. ऐकताय ना तुम्ही नीट? हा, काय चुकलंय का माझं? बरोबर आहे ना? काकूची दाढी, काकाची वेणी. बरं काय असेल ते असू द्या तुमच्या डोक्यात. भगवान तिथून निघाले आणि भगवान तिथून निघाल्यानंतर सकाळची वेळ आहे महाराज. 18 पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत. काकाचं जे पोट पिळून आलं जे गडबडीनं काका उठले उठल्या 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 दाढीला झटका बसला. काका ओरडायला लागले, मत्त होऊन या माजली धांगडे करशी ओढाओढी मज लागी. तुला काय अकलीचा भाग आहे का नाही? माझी दाढी का ओढायलीस? हे म्हणजे तुमच्या जिबीला काय हाड आहे का? खापराचं असतं तर कवाच फुटून गेला असतं. तुम्ही माझी विणी का ओढायलाच सांगा. दोघांचे भांडणं लागले आणि भांडणं लागल्यानंतर लक्षात आलं की कुणीतरी आपल्या दाढी विणीची गाठ मारली. चला म्हणे सोडून बघूत. सोडण्याचा प्रयत्न केला महाराज. सोडिता सुटे ना. पृथ्वीवरच्या देवानं बांधलेली सुटाना महाराज 7 जन्म. प्रत्यक्ष देवानं बांधलेली कवा सुटत? सोडिता सुटे ना. सोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे जाळून बघू. जाळीता जळेना नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावक. नाही जळली महाराज ती. म्हणजे असं करू आपण कापून बघू. आणि मग विळी आणली कापण्याचा प्रयत्न केला. आता कापायचं कुठं याच्याहून पुन्हा भांडणं सुरू झाले. कुठून कापायचे? काकून सांगितलं बाबा तुम्हाला कुठून कापायचे तिथून कापा, पण माझ्या विणीचा एकही केस कापल्या जाता कामा नये. म्हणे का? कारण ज्या बाईचं कुंकू जिवंत आहे त्या बाईनं केस कापू नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. बाकी सगळी कटकट केली तरी चालेल. विठाला 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 अशी शास्त्राची आज्ञा आहे. काकानं सांगितलं माझी पण दाढी तिरुपतीच्या नवसाची, मला तिरुपतीला गेल्यावर काढायची. दोघांचं भांडण लागलं. कापून तर बघा. कापण्याचा प्रयत्न केला. कापिता कापेना काही केल्या प्रयत्न करून सुद्धा महाराज ते निघत नाही. इतक्यामध्ये सकाळ झाली आणि दारावरती गोसाई महाराज आले. काकू दार उघडा, अलक निरंजन द्या भिक्षा. दोघही जण उठले, दरवाजा उघडला आणि मग आतमध्ये गोसाई महाराजांना घेतलं. काकूने विचारलं म्हणे महाराज तुम्हाला पीठ किती मिळतं? म्हणे 2 पायल्या. मी तुम्हाला 4 पायल्या देते, एवढी गाठ सोडा. 15 मिनिटं गोसाई महाराजांनी महाराज प्रयत्न केला. प्रयत्न करून गाठ काही सुटाना. शेवटी सांगितलं काकू तुमची गाठही नको, तुमचं पीठही नको. गोसाई महाराज बाहेर पडले आणि महाराज आता असा विचित्र प्रकार बघितल्या माणसाचं तोंड थोडंच गप बसतं. आणि त्याच्यात खपल्या काढायला तर माणसाला आवडीनं आवडतंय ना महाराज. ज्या ज्या दारात जातील का त्या दारामध्ये गोसाई महाराजांना सांगायचं माहिती का तुम्हाला काकूचं काय झालंय? माहिती का तुम्हाला काकूचं काय झालंय? माहिती का तुम्हाला? पाहता पाहता सगळं गोकुळ महाराज काकूच्या अंगणामध्ये. काकू दार उघडा, काकू दार उघडा. आणि शेवटी महाराज आता नाईलाज झाला म्हणून दोघांनी दार उघडला. तर महाराज रात्री चोरी करायला आलेले सगळे गोपाळ ते तयारच होते महाराज बँडबाजा घेऊन. कोणी पराते, कोणी पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या, सगळे पोरं तयार. त्या पोरांनी बघितल्या पोरांनी एकच जे जयकार केला, हुर्रे सोंग आलं रे. लगेच पराती बडवायला सुरुवात झाली. ह्याची वरात निघाली महाराज. जे ते येऊन विचारलं हे काकू आणि तुम्हाला कसं कळलं नाही? आणि दाढीची वेणीची जरा विचित्रच प्रकार घडला, कशी काय गाठ मारल्या गेली? जे ते येऊन महाराज अपमान 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 मेल्याहून मेल्यासारखं काकाला आणि काकूला झालं. शेवटी कशी तरी ही दिंडी महाराज नंदवाड्यामध्ये गेली. आणि नंदवाड्यामध्ये दिंडी गेल्यानंतर भगवान नंदराजाच्या मांडीवर बसले होते. तिकून काकू येताना दिसले की परमात्मा मुरक्या मुरक्या हसू लागला. आणि महाराज म्हणाला बरं झालं तुला असंच पाहिजे, बरं झालं तुला असंच पाहिजे. आमची शेंडी तू काल बांधीन मनसे, नकळे देवाची माव देवे बांधिले तुझशी. बरं झालं देवानं तुला बांधलं, मला बांधायला निघाली होतीस का? आणि महाराज शेवटी मग ती काकू मे रडत रडत देवाला म्हणू लागले देवा अरे चुकलं बघ, मी तुझ्यासोबत अहंकार करायला नको होता. जेव्हा तिनं शरणागती आणि माफी मागितली, देखोनिया दया उपजली चित्ता, कृपेने पाहता मुक्त झाले. देवाने फक्त नजर टाकले, नजर टाकल्या ती बांधलेली गाठ नाहीशी होऊन गेली. याचा अर्थ काय आहे? काकू म्हणजे वृत्ती आणि काका म्हणजे विषय. हो महाराज कोणतीही वृत्ती विषयाला घेऊन निघत असते.
विषय आणि वृत्ती या दोघांची पक्की गाठ आहे बघा. आणि जेव्हा विषय आणि वृत्ती एकरूप होतात का तेव्हा जीवाचं पतन होतं. विठाला 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 म्हणून संसाराकार झालेली विषयाची वृत्तीची जी गाठ आहे का ती गाठ सद्गुरु कृपेनं ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेनं सोडायची महाराज. आणि सुटलेल्या त्या गाठीतनं मग निर्माण झालेला जो विषय आहे का तो नारायण करून टाकायचा. एकदा का तो विषय नारायण झाला की मग जीवनाचं कल्याण झालं. भगवंताच्या या खोड्या दिवसेंदिवस वाढू लागल्या. आणि दिवसेंदिवस खोड्या वाढत असताना मग एके दिवशी यशोदा राणीनं कान्होबाला जवळ घेतलं आणि कान्होबाला सांगितलं, कान्हा आपण मोठ्या घरचे आहेत रे, हे तुझं वागणं बरं नाही. माकन की चोरी छोड़ श्याम जो मैं समझाऊं तो बडो घरानो नंद बाबा को हसी हमारी होय. अरे आपलं घर मोठं आहे आणि तू असं वागू लागल्यामुळे सगळेजण आपल्या घराला हसायला लागलेत. हे काय वागणं तुझं बरं नाही, हे वागणं बरं नाही. कृष्णानं सांगितलं, आई मला लोणी आवडतंय त्याचं काय करू. नवलाख धेनू नंद बाबा की नित नव माखन होय. आपल्या घरी काय गायी कमी आहेत का. 1 कोटी गायी ज्यांच्याकडे आहेत त्यांना काय बोललं जातं, नंदराज. आणि त्या 1 कोटी गायीपैकी 9 लाख गायी ह्या दुभत्या गायी आहेत महाराज. आणि त्या दुभत्या गायीचं एवढं मोठं लोणी आपल्या घरी होतं देवा, आणि तू कशाला चोरी करायला जातोस. आणि देवा हे बघ लक्षात घे, आता चोरी करणं तुला सोडावं लागल बघ. म्हणे का, म्हणे आता आता तुला सोयरीक यायला लागल्या. 2-3 बायोडाटे आलेत कृष्णा तुला. 2-3 बायोडाटे आलेत म्हणल्यानंतर मला शहाण्या लेकरासारखा परमात्मा यशोदा राणीच्या समोर हाताची घडी तोंडाव बोट. आई आई काय कृष्णा कुठला बायोडाटा आलाय. आणि कुठला बायोडाटा आलाय म्हणल्यानंतर यशोदेने सांगितलं, बरसाण्याचा बायोडाटा आलाय तुला. बरसाने से भई सगाई घर घर चर्चा होय. घराघरामध्ये चर्चा आहे त्या बरसाण्याच्या पुरीचा बायोडाटा तुला आलाय म्हणून. ते मला फक्त अधिक महिना होऊ दे, नाही शुभमंगल केलं तर नाव सोडून ठेवा. विठाला विठाला म्हणून तुला विनंती करतो. यशोदा म्हणते, माखन की चोरी छोड श्याम जो मैं समजाऊ तो. आणि हे ऐकल्यानंतर महाराज देवाने विचार केला की जर आपल्या चोरीमुळं बायोडाटे येणं बंद होणार असतील तर चोरी बंद करणं योग्य. म्हणून देवानच आईला आज्ञाधारक पुत्राप्रमाणे सांगितलं की उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. आई उद्या मी गाई गोपाळांना घेऊन रानामध्ये जाईल. आणि मग गोपाष्टमीच्या दिवशी महाराज यशोदा राणीनं भल्या पहाटे कन्हैयाला उठवावं, स्नान घालावं, पीत पितांबर खांद्यावरती कांबळी, हातामध्ये काठी, शिंक शिंक्यात मडक, मडक्यात लोणी, खाण्याकरता शिदोरी, डोक्यावरती मोरपिसाचा मुकुट आणि ते सावळं सकंकन ते निजरूपडं बघितल्यानंतर यशोदेला महाराज अंतःकरणामधून वाटायचं, न जाणो इतके दिवस माझं लेकरू कधी घराच्या बाहेर पडलं नाही, पहिल्यांदा बाहेर पडलंय, माझ्या लेकराला कोणाची नजर लागू नये म्हणून यशोदा राणीनं आपल्या पायाखालची माती काढावी आणि भगवंताच्या कपाळी लावावी. केशर तिलकाच्या वरती माती लागल्यानंतर जगाचा मालक परब्रह्म परमात्मा त्यानं सुद्धा यशोदेच्या पायाखालची माती आपल्या कपाळावरती अभिमानानं स्वाभिमानानं लावून घ्यावी. आणि अशा धुंडीमध्ये महाराज गाई गोपाळांना घेऊन परमात्मा गोचारण लीला करण्याकरता जंगलामध्ये जात आहेत. आणि गोचारण लीला करत असताना गायी चरण्याकरता सोडल्यात महाराज. नाहीतरी गायीचा विषयच चरण हा आहे. गायीचा विषय काय, चरण आहे. आणि वेगवेगळ्या वनामध्ये ह्या गायी चरतायत महाराज. पंचवन या ठिकाणी ब्रजभूमीमध्ये गोचारणाचे सांगितलेत. हे जे पंचवन आहेत हे पंचवन म्हणजे पंचविषय. आणि ह्या ज्या गायी आहेत ना ह्या गायी दुसऱ्या तिसऱ्या नाहीत महाराज. 4 पायाच्या गायी नाहीत, ह्या 2 पायाच्याच गायी आहेत. ह्या गायी म्हणजे इंद्रिय. ह्या इंद्रियाने खरं तर देवाकडे जायला पाहिजे, परंतु हे इंद्रिय देवाकडे न जाता देहाकडे येतात, देहाचे चोचले पुरवतात. म्हणून या गायींना वळती करणं महत्वाचं आहे महाराज. गायी चरण्याकरता सोडल्यात आणि चरण्याकरता गायी सोडल्यानंतर खेळ खेळू लागले परमात्मा. भागवताने 1 नाही 2 नाही 45 प्रकारच्या खेळाचं वर्णन केलं. सगळे खेळ भगवंताचेच आहेत महाराज. जगप्रसिद्ध असलेला क्रिकेट सुद्धा कोणाचा खेळ आहे, देवाचाच खेळ आहे महाराज. चेंडवाच्या मिसे कालिया नाथावा तुका म्हणे देवा कारण हे. चेंडू फळे देवानच खेळली महाराज. एवढंच नाही, देवानं फुटबॉलही खेळला महाराज. देवाने काय केला, फुटबॉलही खेळला. फुटबॉल खेळत असताना महाराज त्या बॉलला किक मारायची आणि किक मारल्यानंतर चेंडू तिकडे पळत जायचा.
तिकून एखाद्या गोपाळानं महाराज किक मारायची. गोपाळानं किक मारलेला चेंडू देवाकडे आला ना, देव त्याला पाय लावित नव्हते महाराज. देवानं तो चेंडू उचलायचा आणि आपल्या डोक्यावर ठेवायचा. म्हणजे असं का परमात्मा करत होता? म्हणजे गोपाळ सामान्य नव्हते ना, गोपाळ संत महात्मे होते. देव विचार करायचा की माझ्या संतांचं रज या चेंडूला लागलाय, चेंडू किती भाग्यवान असेल, चेंडू किती भाग्यवान असेल. भगवंताने हे नाना प्रकारचे खेळ महाराज खेळ खेळू लागले. खेळ खेळता खेळता मग गायीच्या वळत्या करायला लागायच्या आणि मग गोपाळही वळत्या करायचे. पण त्या सगळ्या गायीमध्ये महाराज ती मनेरी नावाची गाय अति खोडसळ होती, ती कोणाला आवरतच नव्हती. म्हणून सगळे गोपाळ त्या भगवंताला विनंती करायचे, म्हणे देवा आम्ही सगळ्या गायी वळवू रे, पण एक खट्याळ गाय काय आम्हाला वळवता येत नाही, तेवढी गाय मात्र तू वळव. तू का म्हणे, तू राख म्हणे रे, मग त्या येरी आम्ही जाणू. देवा तू फक्त आमचं मन नावाची मनेरी नावाची गाय सांभाळ, मग बाकी गायी आम्ही तुम्ही बघू महाराज. आणि मग भगवंतानी महाराज पावा वाजवावा, बासरी वाजवावी आणि अनुहत ध्वनीनं ती महाराज चंचल झालेली मनेरी गाय भगवंतानी स्थिर करून ठेवावी. आणि मग अशा गायी एकत्रित आल्या, भगवंतानी सगळ्या गोपाळांसमवेत महाराज शिदोऱ्या खाव्यात. पण एके दिवशी भगवंतानी सांगितलं, उद्या तुम्ही सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन या, पण तुमच्या मनावर नाही, माझ्या मनावर. माझ्या आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये नवनी दानावे. माझ्यासारखी शिदोरी घेऊन या. सगळ्या गोपाळांना भगवंतानी सांगितलं, माझ्यासारखी शिदोरी घेऊन या. म्हणल्यानंतर सगळ्या गोपाळांनी आपापली महाराज देवाला आवडेल अशी शिदोरी आणली. सगळे गोपाळ गोळा झाले आणि मात्र एक गोपाळ मात्र एका झाडाखाली एकटाच उभा होता. देवानी पोरांना विचारलं, म्हणे काय रे ते काम तिकडे एकटंच थांबले? म्हणे देवा आम्ही मगापासून बघायला होते, एकटंच आहे, ती काही इकडे यायला तयारच नाही आणि एकटं राहून नुसतं रडायलंय. देवाने सांगितलं थांबा मी बघून येतो. आणि मग परमात्मा त्या झाडाखाली गेले. एकटा गोपाळ महाराज डोळ्यातनं पाणी गाळत. देवाने विचारलं काय झालं रे बाबा, तू कामून रडतोयस? तेव्हा त्या गोपाळानं सांगितलं, म्हणे देवा तुम्ही नियम घालून दिला ना, माझी आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. देवा तुमच्यासारखी शिदोरी मी कुठून आणू? कुठून आणू म्हणजे घरून आण ना. देवा तुम्ही घरून आणायला सांगता, पण मला घरच नाही ना. बरोबर, मग तुझ्या डोळ्यात पाणी का? देवा मला घर नाही, तुमच्यासारखी शिदोरी आणता येत नाही, म्हणून तुमचा माझा वियोग होईल. तुम्ही मला दूर टाकून देताल, तुम्ही मला लोटून देताल, म्हणून मला वाईट वाटतंय, म्हणून मी रडायलो. देवानं सांगितलं बाळा असं नाही रे, ज्याला कोणी नाही ना, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पायावे. तेव्हा काहीही करा, पण तुमच्या पायापासून मात्र आम्हाला वेगळं. देवाने त्या गोपाळाला घट्ट आलिंगन दिलं आणि सांगितलं बाबा रे तुझी शिदोरी मी माझ्या शिदोरीत एकत्रित कर. आणि मग भगवंताने त्या सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या महाराज एकत्रित केल्या आणि शिदोऱ्या एकत्रित करून भगवंताने तो प्रसाद तयार केला. पवित्र नीट बरव्या अशा त्या वाळवंटामध्ये जेव्हा देवाने हा प्रसाद केला ना तयार, तो भगवंताने स्वतःच्या हाताने गोपाळांना खाऊ घातला. तो प्रसाद कसा खाऊ घातला शुकदेवजी महाराज दशमस्कंदामध्ये वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो श्रृंगवेत्रे च कक्षे, वामे पानो मृष्णन कवलं ततफलानिंगुलेषु, तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदयो हासयन्नर्भवी स्वयि, स्वर्गे लोके मिशति भूभुजे यज्ञ भुगबालके. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान भगवान की जय, सद्गुरु जोग महाराज श्री संत नारायण बाबा महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, माय बाप ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. जगद्गुरु तुकोबरायांचं मोठ्या प्रेमानं भजन करा. याच्यानंतर कोणताही त्रास मी तुम्हाला देणार नाही. बघा सगळ्यांनी हात वर करा, करा करा करा. छान. तुकाराम 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 कली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. तुका
आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता प्रामाणिकपणानं सांगा, खरंच घराकडे जा वाटायलंय का? नाही ना महाराज. हो. मूप घर बोलवायलंय आपल्याला, पण तरी सुद्धा आपली जाण्याची इच्छा होत नाही. का नाही होत? कारण ते परब्रह्म महाराज आपल्याला त्यानं इथं खेचून ठेवलंय. आणि त्यानं आपल्याला असंच खेचित राहावं आणि आपलंसं करून घ्यावं, एवढी एक प्रार्थना आपण त्याच्या चरणी या ठिकाणी करू. पुन्हा एकदा आदरणीय धर्मराज बाबा यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. माजलगाव आणि माजलगाव परिसरातून जमलेली सर्व भाविक भक्त मंडळी त्यांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहेत. आमचे सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आणि विशेष करून वारकरी संस्थेतली ही सर्व महाराज भविष्यामधली मोठी महात्म्य मंडळी, या सर्वांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक प्रणाम या ठिकाणी करतो. या संस्थेला या ठिकाणी आम्हाला राहण्याची परवानगी दिली आणि ती कृपा केली, याबद्दल त्यांनाही पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. या बोलण्या दरम्यान या 7 दिवसामध्ये काही अनाहूतपणानं काही कमी जास्त झाला असेल, काही अनुचित शब्द गेला असेल, तर उदार अंतःकरणानं आपण सर्वांनी माफी द्यावी, एवढी एक प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय